जय भीम, नमो बुद्धाय. वर्षवास मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण हा चॅनल पाहत राहा, चॅनलला लाईक करत राहा. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली सर्व धम्म बांधवाची नैतिक जबाबदारी आहे. तर आपण दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत त्यांचे व्यक्तिमत्व व भगवान गौतम बुद्धाचे देखणे व्यक्तिमत्व. सर्वत्र असलेल्या त्यांच्या नावांवरून असा बोध होतो की तथागत एक देखणे व्यक्तिमत्व होते. त्यांची देहकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि शरीर सौडुल्ल असून त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक होते. त्यांच्या अजून बाहू गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हाताचे बोटे, अनुवाद व सिंहगती, त्यांचे ऋषभभसम हे नेत्र, त्यांचे सौंदर्य आणि सुवर्णकांती, यांच्या भरदार रुंदी छाती सर्वांनी आकर्षित करीत असे. त्यांच्या भुवया व त्यांचे कपाळ, त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे, त्यांचा देह, त्यांचे हात पाय आणि त्यांची चालण्याची गती, त्यांच्या जो देहविशेष कुणाच्या दृष्टीपेक्षा ही त्यावर त्या अवयवांवर दृष्टी ही खिळून जाईल. ज्याने कुणी त्यांना पाहिले त्यांच्यावर त्यांचा तेजाचा व समर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव नक्कीच पडत असे. त्यांचे दर्शन होतात अन्यत्र जाणाऱ्या व्यक्तिमत्वाची दृष्टी त्यांच्यावर खिळून ती उभी राही. तो उभा असेल तोच त्यामागे चालू लागे, हळूहळू आणि शांतपणे चालत असे. जो जलगत पाय उचलीत असे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जो कोणी त्यांच्या दर्शनार्थ येत असे तो काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही नेत्रहर्ष शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत कुणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यात उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर होती, गंभीर होती, आकर्षक होती, कंपनामुक्त व गतिमान आणि सुस्पष्ट होती. त्यामुळे त्यांची वाणी ही जणू दिव्य संगीतासारखी वाटायची. त्यांचा स्वर ऐकणाऱ्याला आश्वासन मिळाल्याचा आनंद दी आणि त्यांचे रूप पाहणाऱ्याला त्यांच्याबद्दल पूज्य भाव वाटे. त्यांच्या व्यक्तिमत्व असे होते की ते केवळ लोकनेताच नव्हे तर त्यांच्या अनुयायांची ते हृदय देवता असे होते. जेव्हा ते बोलत तेव्हा ते श्रोते सहजच जमत असत. ते काय बोलत ह्याला विशेष महत्त्व उरत नसे. ते जे काही बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना ह्या हेलवून जात आणि त्यांचे मने बोलणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वळली जात. श्रोत्याच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा मोठा प्रभाव पडे की तो काही सांगत ते सत्य आहे एवढंच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई. त्यांची वाणी श्रवण करणाऱ्यांना त्यांच्या वाणीमध्ये गुलामांना स्वातंत्र्य करण्याचे सामर्थ्य असणे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होई. जेव्हा ते स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्यांचे शांत व धीरगंभीर रूप लोकांच्या मनात अगदी भावना निर्माण करीत असे आणि त्यांच्या मधुर स्वर आणि त्यांच्या आश्चर्यचकित आनंदाने ते हर्ष विभोर करीत असे. डाकू, अंगुलीमाल आणि आवळीचा नरमास भक्षक यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणालाही साध्य झाले असते काय? राजा प्रसन्नित व राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणालाही जमले असते काय? ज्या कोणावर त्यांच्या एकदा प्रभाव पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. एवढे त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक होते. प्रत्यक्ष पाहणाऱ्याची साक्ष भगवान गौतम बुद्धांना ज्यांच्या जीवनकाळात ज्यांनी ज्यांनी पाहिले किंवा जे त्यांना भेटले त्यांची मते ह्या बौद्ध धर्माच्या परंपरागत मान्यतेचे समर्थन करतात. साल नावाचा एक ब्राह्मण ज्याने भगवान गौतम बुद्धांना समोर व प्रत्यक्ष पाहून त्यांच्या गौरवार्थ ज्या भावना व्यक्त केला त्या पुढील दिलेल्या आहेत. भगवान गौतम बुद्धाचे दर्शन झाल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बाजूला बसला व त्याने तथागताचे कुशलक्षेम विचारले. त्यावेळीस महापुरुषांची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहे किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्यांना आढळली ती 32 लक्षणे त्यांच्या ठायी असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्यांना संदेह वाटला. पण त्यांना स्मरण झाले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य ह्यांच्या मते जे आनंद सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते स्वतः प्रकट करतात. म्हणून खालील शब्दाने त्यांनी त्यांची स्तुती करण्याचे योजले. भगवान, आपला देह अंग संपूर्ण असा आहे की समृद्ध आहे,
श्रेष्ठ आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे, आपले दात चमकदार आहेत, अंग अंग सशक्त आहे, महापुरुषांच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रीतीत होत आहे. आपण नितळ डोळे असणारे, सुंदर उंच सरळ देही यष्टी असणारे आहात. आपल्या अनुयात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णपर्णी प्रकाशयुक्त असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपल्याला चक्रवर्ती सम्राट बनवायला हवे होते. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असावयास हवी होती. अभिमानी राजांनी तुमच्या पदरी नतमस्तक व्हायला पाहिजे होते आणि सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे आपण अखिल जगाचे शास्ते असायला पाहिजे होते. स्थविर आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्रांची जोडी ठेवली की ती फिक्कट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना मोहिनी व सौंदर्याचे प्रतिरूप असे म्हटले तर त्यात नवल कसले. त्यांची नेतृत्व व क्षमता. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर अधिकार नव्हता. संघ ही स्वयंपूर्ण संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य या संदर्भ तथागतांना काय अधिकार होता याबाबत तथागत भगवान गौतम बुद्धाचे समकालीन दोघांची सकुलदायी व उदाई यांची ही वक्तव्ये उपलब्ध आहेत. एकदा भगवान गौतम बुद्ध राजगृहातल्या वेळूणवनामध्ये वास्तव्य होते. एके दिवशी सकाळी भिक्षासनासाठी भगवान राजगृह इथे गेले, पण नेहमीपेक्षा थोडे लवकर आल्याने जाऊन परिजक तिथे विश्राम करीत होते. तिथे ते सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले. त्यावेळी पुष्कळ परिवर्जकाच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. तिथे आहे वास्तव्य व नाही नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चाललेली होती. दुरून भगवान येत असल्याचे सुकलदाईला दिसतात त्याने सर्वांना सूचना दिली, गप्प रहा, गडबड करू नका, शांतिप्रिय श्रमण गौतम बुद्ध येत आहेत. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात तथागत भगवान गौतम बुद्ध तिथे आले आणि त्यांना सुकलदाई म्हणाला, या भगवान, या आपणास इथे येण्याची विनंती आहे. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो आणि दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवंताने आसनस्थान व्हावे भगवानकरिता हे आसन ठेवलेले आहे. भगवान आसनस्थान झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निकर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सुकलदाई म्हणाला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी आपणाला ते समजेलच. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मताचे श्रमण ब्राह्मण संस्थागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्या चर्चा चालली की अंगदेशातील मगज पौरजन किती भाग्यवान आहेत की जे जेवढे गणचारी आहेत, जेवढे विख्यात श्रमण आहेत, जेवढे निरनिराळ्या मताचे संस्थापक आहेत आणि जेवढे जनसंवर्धाचे आदरणीय मानलेले आहेत ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहेत, मख्याली घोषल आहेत, अजित केसंबकल आहेत, पदू कच्चान आहेत, संजय वेलीपुट्ट आहेत आणि निगंड था पुत्र आहेत. सर्व प्रतिष्ठवान आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. त्या श्रमण गौतमसुद्धा आहेत जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. या आधिपत्याखाली ज्या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोणी आहे की त्या खऱ्या अर्थाने आपल्या शिष्यांना पूज्य आदरणीय व सन्मान वाटतो आणि त्या आपल्या गुरुजवळ किती पूज्यबुद्धीने आणि आदराने तो गौरवाच्या भावनेने राहत आहे. काही म्हणाले, पूर्ण कश्यपाचा कोणी आदर किंवा सन्मान करीत नाही, त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाही, त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्य भाव वाटत नाही. एकदा अशी वेळ आली होती की जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयांना उपदेश करीत होते तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना या विषयात काहीच ज्ञान नाही, मला विचारा, मी आपणा सर्व काही समजून सांगेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात उंच उचलून म्हणाले, शांत राहा, गडबड करू नका. त्यांची मानवता व भगवंताची करुणा किंवा महाकरुणिकिता. एकदा तथागतांचे श्रावस्तीमध्ये वास्तव्य होते आणि तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की ज्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव करीत असतात. या त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्यावर तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे उपदेश केला, जो परमार्थाविषयी कुशल आहे
जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे. जो समर्थ, न्यायी, सुवच व तसेच मूर्त आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा आर्थिक नसू नयेत, त्यावर जास्त जबाबदाऱ्या नसाव्यात. त्याची जीवनकृती व जीविका साधी असावी. तो इंद्रिय निगृहीत व विवेकी असला पाहिजे. त्याने ज्ञानी असले पाहिजे, दूरदर्शी असले पाहिजे, उद्धट असता कामा नये. त्याला कौटुंब परिवाराची तसेच इतर गृहस्थांनाही आसक्ती असू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशी क्षुल्लक गोष्टी देखील नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांचे हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणी मात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उंच किंवा ठेणगे, सुदृष्ट किंवा मध्यम, मोठे किंवा लहान, कोणतेही प्राणी असोत, दृष्ट किंवा अदृष्ट, दुरुस्त किंवा निकष्ट, जात जन्म झालेले किंवा आजाद जन्म होणारे आहेत, हे सर्व प्राणी मात्री सुख होत. कुणासही फसवू नये, कुणाची घृणा करू नये आणि कुणाचीही द्वेष करू नये किंवा कुणीही कुणाचे अनिष्ट चिंत करू नये. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व माणसाविषयी व प्राणीमात्राबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र व खाली असमात आणि बंदरपणाने देशविहित प्रसूत झाल्या पाहिजेत. तो उभा असो, बसलेला असो, चालत असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने सतत जागरूक राहिले पाहिजे. हेच उच्च जीवन होय. मोहात न पडणारा, मिथ्या दृष्टी नसणारा, सुदगुणी व ज्ञानी, इंद्रिया सुखाबाबत अनासक्त असा तो असेल तर त्याच्या नशिबी पुन्हा पुन्हा कधीच गर्भवास येणार नाही. सारांश, भगवान गौतम बुद्धाने त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूवरही प्रेम करा. दुःखाचे व दुःख हरण करणारे, मानसिक दुःखाचे महान चिकित्सक, विषयकाला दिलेला सांत्वना. विषका ही उपासिका होती आणि भिक्खूंना दररोज भिक्षा देणे हा तिचा नित्यक्रम होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे नंतर निधन झाले. विशाखाला शोक असा अग्रह झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान गौतम बुद्धापाशी गेली आणि अश्रुनयनाने एका बाजूत जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी बसली आहे, याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती आणि तिच्यासारखी दुसरी सापडणे ही कठीण आहे. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कितीतरी लक्ष असतील. या सर्व तुझ्या नातीसारख्या असत्या तर तू त्यांच्यावर प्रेम केले नसतेस काय? होय भगवान, मी खात्रीने केले असते. आणि जर दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल? भगवान, पुष्कळ मुलींचे निधन होत आहे. मग कोणासाठी तरी तू शोक केल्या वाचून तुझा एक क्षणसुद्धा सुना गेला असताना? होय भगवान, हे खरे आहे. तर तू काय दिवस रात्र रडतच राहणार आहे काय? भगवान, आपण ठीक सांगितले ते मला समजले व मग ते आता शोक पुरे कर. अशा प्रकारे आजचा दुसरा भाग आपला संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपला हा शेवटचा वर्षवास मालिकेचा शेवटचा भाग राहणार आहे. तर आपण तो शेवटचा भागसुद्धा पाहत राहा. इथून मागचेसुद्धा भाग आपण पाहत राहा. भीमराज बुद्धा चॅनल, आपण त्या चॅनलवर जाऊन सर्व चॅनलतील सर्व जे काही एपिसोड आहेत ते एपिसोड आपण पाहू शकता. द बुद्धायन धम्मग्रंथ आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला तो वाचायला लावा. आपण त्याचं ग्रहण करा व त्याप्रमाणे वागा. आपण सर्व आपल्या परिवारासह सुरक्षित राहा. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. जय भीम. नमो बुद्धाय.